येत्या 27 जानेवारीपासून माहूर नगरपंचायत समोर आमरण उपोषण. पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न करता लाभार्थ्यांच्या हक्काचा निधी अकोला येथील संबंधित कंपनीच्या नावावर करोडो रुपयांच्या निधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन संबंधित मुख्याधिकारी या भ्रष्टाचारात समाविष्ट असणारे नगरपंचायत अधिकारी, पदाधिकारी व यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरपंचायत समोर येत्या 27 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. उपोषण मोर्चा या सर्व प्रकारचे आंदोलन करण्यात आले. मात्र माहूर नगरपंचायत लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित पूर्ण रक्कम टाकण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे येत्या 27 जानेवारी 2026 पासून उपोषणास सुरुवात करण्यात येत आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव, श्री क्षेत्र माहूर. आज माहूर नगरपंचायततर्फे माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे जे उर्वरित जे रक्कम आहे त्या संदर्भात आज आम्ही माहूर नगरपंचायतला मुख्य अधिकारी आणि जे अभियंता आहेत विशाल डोरे सर यांच्याशी आज आम्ही चर्चा केली. कारण की आमचे उपोषणं झाले, आंदोलनं झाले, मुंबई, दिल्ली, नांदेड सगळीकडे आम्ही फिरून आलो. आणि आम्ही जेव्हा नांदेडला उपोषणला बसलो होतो त्यावेळी त्यानं आम्हाला फोन करून सांगितलं की रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि काल परवा मी दिल्लीलासुद्धा बेघरसाठी गेलो, तिथंसुद्धा त्यांनी फोन लावला की बाबा तुम्ही पुढे कोणती कारवाई करू नका, तुमची सगळ्या मागण्या आम्ही करू आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे टाकू. त्या संदर्भात आम्ही आज माहूर शहरातले सर्व लाभार्थी घेऊन आज त्यांना विनंती करण्यासाठी आलो की लाभार्थ्यांचे जे पूर्ण पैसे झाले म्हणजे घरकुल बांधणं झालेलं आहे आणि त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जे म्हाडाचे जे 250 लोकांचे जे घरकुल आहेत ते 250 न घेता जे आधी 100 फॉर्म भरलेले आहेत त्या 100 बेघरवाल्यांचे सुद्धा तात्काळ त्यांची मंजुरी करून त्यांचं जे फ्लॅटची टीम आणि शासनाकडं त्याची मागणी करावी, त्यासाठी आम्ही आज माहूर नगरपंचायत इथे सर्व लाभार्थी सह उपस्थित आहोत. आणि त्या संदर्भातच आम्ही आज इथं संबंधित अधिकारी यांच्याशी एक छोटीखानी मीटिंग घेतली. आज बैठक जे त्याला म्हाडा ऑफिसमधून त्यांना सांगण्यात आलं की ज्यांचे बी बांधकाम झालेले आहेत त्यांनी बांधकाम त्यांचे फोटो तात्काळ काढा आणि म्हाडा ऑफिसला पाठवा, जेणेकरून की त्याच्या खात्यामध्ये तात्काळ आम्हाला पैसे टाकता येईल. आता माहूर शहरामध्ये जुने नवीन असे पूर्ण 1500 घरकुल आहेत जवळपास. तर ते 1500 घरकुलचे जिओ टॅगद्वारे त्यांनी फोटो काढणं चालू आहे. जवळपास 1200-1300 लोकांचे झालेले आहेत. 100-150 लोकांचे फोटो काढण्याचे त्याचं काम चालू आहे. ते काम म्हणजे ते 150 लोकांचे जे उर्वरित आहेत त्यांचे जिओ टॅगने फोटो काढल्यानंतर त्या सगळ्याचे पैसे एकदाच त्यांच्या खात्यामध्ये टाकणार असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे.